ओळख वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गेची आधुनिक धाराऊ गुंजनताई गोळे. अमरावतीची आधुनिक धाराऊ गुंजनताई गोळे नाम तो सुना हुआ असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. विदर्भाचा इतिहास पाहत राजमाता जिजाऊंपासून अनेक विदर्भकांना या सतत प्रकाशझोतामध्ये आहेत. विदर्भ हा उपेक्षित असला तरीही कोणतेही क्षेत्र पाहिलं तर तो शिक्षण, साहित्य, संस्कृती, सामाजिक, कला कोणत्या क्षेत्रामध्ये मागे नाही. गुंजनताई गेल्या काही वर्षांपासून माझ्या संपर्कात आहेत, पण ते अचानक पुण्यात ऑगस्ट 23 मध्ये शिवस्फूर्तीला भेट द्यायला आली. मी त्यांच्या कामाच्या प्रेमात होतेच, पण प्रत्यक्ष भेटीत मी त्यांच्या प्रेमातही पडले. नतमस्तक व्हावे असं त्यांचं नोबल काम. मिशन दूधदान चळवळ, गुंजनताई आणि अनाथ मुलं, गुंजनताई आणि महिला सक्षमीकरण, गुंजनताई म्हणजे दुग्धदान चळवळ, गुंजनताई म्हणजे डॅशिंग वुमन, गुंजनताई एक गरिबांचा मसिहा, गुंजनताई म्हणजे आधुनिक धाराऊ. अशी बरीच मोठी ओळख हृदयात खोलवर फेसबुकच्या माध्यमातून होतीच, पण ती प्रत्यक्ष भेटीत व दिवसभराच्या गप्पात हृदयाच्या कप्प्यात खास आदरयुक्त मैत्रीच्या रूपात बंदिस्त झाली. गप्पांच्या ओघामध्ये तिचं कार्य समजून घेण्याचा प्रयत्न केला गेला. एकदा कडाक्याच्या थंडीत एका रात्री काळजाचा ठोका चुकवणारी एक घटना अमरावतीच्या श्री पंजाबराव कृषी महाविद्यालयात घडली. एक स्त्री आपल्या 9 महिन्याच्या बाळाला घेऊन 3ऱ्या मजल्यावरून खाली पडली. तिचा जागीच मृत्यू झाला. अनेकांनी ती आत्महत्या आहे असा निकष काढला. सुदैवानं बाळ वाचलं, मात्र मांडीची हाडं 3 जागी तुटली. आईच्या मृत्यूनंतर भुकेने व्याकुळ झालेलं बाळ तब्बल 10 ते 11 तास सतत रडत कुडकुडत त्या जंगली भागात रात्रभर मेलेल्या आईचं दूध प्यायचा प्रयत्न करू लागलं. पण त्याला कुठे माहीत होतं की आपली आई या जगात नाहीये. सकाळी जेव्हा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली, तेव्हा त्या बाळाला पाहून पोलिसांच्या डोळ्यांसमोर पहिलं नाव आलं ते गुंजनताई गोळे यांचं. गुंजनताई घटनास्थळी पोहोचल्या. रात्रभर बाळानं दूध पिण्यासाठी केलेली धडपड व तीव्रता ताईंच्या लक्षात आली. ताईंनी लगेच त्या बाळाला शेकडो लोकांच्या गर्दीत आपल्या छातीशी घेतलं आणि बाळाला दूध पाजून शांत केलं. दिवसभर कुशीत घेऊन ताईंनी त्या बाळाला दूध पाजलं आणि मातृत्वाची एक वेगळी ओळख या स्वार्थी जगात फक्त आपल्यापुरत्या जगण्याचा विचार करणाऱ्या समाजाला दिली. स्वतःचं लहानगं बाळ आपल्या आईजवळ ठेवून आलेल्या गुंजनताईंनी अशी कृती फक्त दिखाव्यासाठी नाही, तर त्यासाठी अंतर्मनातून प्रामाणिक आणि निस्वार्थ असलेली लोकच असे अतुल्य कार्य करू शकतात हे दाखवून दिलं. आजवर अनेक नवजात बालकांना तसेच ज्या बाळांना आईचं दूध मिळत नाही अशांना ताईने स्वतःचं दूध पाजलं आहे. एवढंच नव्हे, प्रत्येक बाळाला आईचं दूध मिळावं यासाठी मिशन दूधदान चळवळ सुरू करून आपलं समाजाप्रती असलेलं कर्तव्य पूर्ण केलं आहे. ह्युमन मिल्क बँक असूनही त्यामध्ये दुधाचा साठा उपलब्ध नसल्याने अनेक बालकांना आईचं दूध मिळत नाही. शहरामध्ये स्तनदा माता योग्य मार्गदर्शन नसल्याने किंवा काही कारणाने आजही आपलं जास्तीचं दूध मिल्क बँकला न देता फेकून देतात. हा मोठा प्रश्न आहे. यावर उपाय म्हणून घरी जाऊन आईचं दूध कलेक्ट करून ते मिल्क बँकला आणून देणं हे मोठं धाडसी पाऊल गुंजनताईंनी अमरावतीमध्ये उचलण्याचा निर्णय घेतला व कामसुद्धा सुरू केलं. वैयक्तिक पातळीवर एकटी स्त्री म्हणून एकही रुपया न घेता देता पूर्णपणे निस्वार्थी पद्धतीने ही चळवळ उभी करणारी किंवा पुढाकार घेणारी गुंजनताई ही देशातील नाही तर जगातील पहिली महिला ठरेल यात दुमत नाही. एक प्रकारे या आपल्या समाजावर गुंजनताईंच्या दुधाचं कर्ज आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही. आजच्या या धकाधकीच्या आयुष्यामध्ये जिथे आपल्याला शेजारच्या घरी कोण राहतं हे माहीत नसतं, तिथे गेल्या एका दशकापासून सातत्यानं न थांबता न थकता समाजाच्या शेवटच्या घटकाला कसा न्याय मिळेल यासाठी त्या धडपडत आहेत. अनेक अनाथ, एड्स बाधित, निराधार, बेवारस मनोरुग्णांसाठी कार्य करत आहेत. आता लोक त्यांना अनाथांची माय, महाराष्ट्राचे आधुनिक धाराऊ, द रिअल हिरो गुंजनताई गोळे म्हणून ओळखायला लागले आहेत. पण त्यांचा संघर्ष आजही सुरूच आहे. अमरावती जिल्ह्यात एका लहान खेडेगावात सर्वसामान्य कुटुंबात जन्म झालेल्या गुंजनताई आज त्यांच्या कर्तृत्वाने महाराष्ट्र गाजवत आहेत. हो, 2011 सालची गोष्ट. एके दिवशी अमरावतीच्या राजकमल चौकात ताईंना एक मनोरुग्ण महिला अर्धनग्न अवस्थेत रस्त्याच्या कडेला दिसली. त्या महिलेच्या अंगावर जेमतेम कपडे होते, केस सुटलेले. अनेक दिवस आंघोळ न केल्याने ती विचित्र दिसत होती. त्यातच ती गरोदर होती हे ताईंच्या लक्षात आलं. नक्कीच कोणीतरी नराधमाने तिला आपल्या वासनेचा शिकार केला असणार हे दृश्य बघून ताईंना खूप रडू आलं. किळस वाटली. स्वतःला माणूस म्हणून घ्यायची लाज वाटायला लागली. ताईंनी सगळा धीर एकवटला. त्या महिलेला घेऊन तिची योग्य ती सोय लावण्याचा ठाम विचार केला आणि अजून एक विचार केला, तो म्हणजे अशा महिलांसाठी कार्य करण्याचा. आणि तेव्हापासून सुरू झालेला हा सेवाव्रतीचा सेवायज्ञ सतत धगधगत आहे. देशाबाहेर जाऊन सुद्धा गुंजनताईंनी अनेकदा निस्वार्थ सेवा दिली. नेपाळच्या भूकंपामध्ये एकटीने जाऊन सेवाकार्य केले. अमरावतीमध्ये आजवर अनेक रस्त्यावरील बेवारस मृतदेहांचा अंतिमविधी गुंजनताईंनी स्वतःच्या पैशातून केला. आजवर कित्येक नवजात बालकांना ताईंनी मृत्यूच्या जबड्यातून वाचवलं आहे. अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या आणि रस्त्यावर फेकून दिलेल्या अनेक नवजात शिशूंना जीवनदान दिलं आहे.
गुंजनताईंशी बोलताना ताईंचा बिनधास्त स्वभाव, समाजासाठी वाटणारी तळमळ शब्दातून जाणवते. कुटुंबाचा विशेष सपोर्ट नसतानाही ताईंची धडपड ही प्रेरणादायी ठरते. म्हणूनच मला ती डॅशिंग वुमन वाटते. कुणाशी बोलताना सन्मानाचा विचार किंवा पुरस्कारांचा उच्चार देखील त्या करत नाहीत. आजवर ताईंना शेकडो पुरस्कार मिळाले आहेत. दिल्ली येथे कर्मवीर अवॉर्ड, द रिअल हिरो, हिरकणी अवॉर्ड, राज्यस्तरीय भीमरत्न पुरस्कार, वुमन अचिव्हर्स अवॉर्ड, लोकमत पेपरचा सामाजिक क्षेत्रातील सखी सन्मान पुरस्कार, यूथ इन्स्पिरेटर अवॉर्ड, दिव्य मराठीचा प्राऊड महाराष्ट्रीयन अवॉर्ड, अमरकंटक मध्य प्रदेश येथे सेवाव्रती पुरस्कार, प्रतिदिन अखबारचा नारी सन्मान पुरस्कार, सोलापूरचा राज्यस्तरीय सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार, राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार, विद्याप्रतिष्ठान बारामतीचा श्रीरत्न पुरस्कार, महाराष्ट्राचे हिरकणी पुरस्कार सातारा, तसेच 2 वेळा अमरावती महानगरपालिकेचा सामाजिक क्षेत्रातील मानाचा पुरस्कार, अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलेलं आहे. सदैव सेवा कार्यात स्वतःला वाहून घेतलेल्या गुंजनताईंचा शालेय तसेच महाविद्यालयीन काळसुद्धा फार भन्नाट यशाचा आहे. ताईंनी एकेकाळी राष्ट्रीय रायफल शूटिंगमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. 26 जानेवारीच्या परेडमध्ये देखील तिला महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली. NCC मध्ये ती राष्ट्रीय कलर कोट आहे. क्रीडा स्पर्धेत तब्बल 10 वर्ष अनेक स्पर्धा गाजवल्या. त्या उत्कृष्ट लिखाण करतात, सुंदर गाणे गातात, नृत्य करतात, चित्र काढतात. कला, क्रीडा, साहित्य सर्व क्षेत्रात त्या अग्रेसर आहेत. कामाच्या व्यापातून थोडा तरी वेळ आपला आवडता छंद जोपासण्यासाठी द्यावा असं त्यांचं मत आहे. अमरावतीमध्ये मार्डी रोड राजुरा गावाजवळ गुंजनताईंचं अनाथ, निराधार, बेवारस व एड्स बाधित लेकरांसाठी गोकुळ हा निवासी प्रकल्प सुरू आहे. त्याला कुठलेही शासकीय अनुदान किंवा मदत नाही. स्वतःची पूर्ण जमापुंजी, बँकेचं लोन काढून व लोकसहभागातून ते प्रकल्प चालवतात. आजवर अनेक लोकांचे आयुष्य ताईंनी खऱ्या अर्थाने उज्ज्वल केलं आहे. गोकुळ चालवताना अनेक संकटाचा सामना रोज त्यांना करावा लागतो, पण ताई सर्व संकटांना हसतमुखाने सामोरे जातात, हे विशेष. स्वतःची एक मुलगी, एक मुलगा आणि सुमारे 40 निराधार गरजू अनाथ मुलांसह त्या गोकुळमध्ये आनंदानं मुलांचं संगोपन, सक्षमीकरण व स्वावलंबनाचे धडे देत आहेत. तसेच आजवर शेकडोंच्या वर महिलांना ज्या आत्महत्या करणार होत्या किंवा ज्यांचं माहेर किंवा सासर दोन्ही तुटलं, अशांना त्यांच्या लेकरांसहित आधार देऊन त्यांना गोकुळमध्ये आश्रय दिलेला आहे. काही महिला तर 1-2 वर्ष राहून गेल्या आहेत. एकाच वेळी घर, समाज, राष्ट्र अशा तीनही आघाड्यांवर आपल्या कार्यकर्तृत्वाने एक वेगळी मुद्रा उमटवणाऱ्या या आधुनिक धाराऊ नवदुर्गा गुंजनताईंना मानाचा मुजरा. लेखिका ॲडव्होकेट शैलजा मोळक, लेखक, कवी, समुपदेशक, व्याख्याता